अस्सलामुअलैकुम, मेरा नाम असद याकूब है और अब हम अपने जर्मन लेसन्स का बाकायदा आगाज करेंगे। तो हमारा पहला लेसन है Szene 1, Scene 1। Ist das ein Volkswagen? यानी क्या ये फोक्सवागन है? ये फोक्सवागन जो है जर्मनी की बड़ी मशहूर एक कंपनी है, उसकी गाड़ी है। इसको VW भी कहते हैं। V को जर्मन में हम प्रोनाउंस करते हैं F, तो ये होगा फोक्सवागन। Szene 1, Scene 1, ये अब सीन है सारे। Ist das ein Volkswagen? क्या ये फोक्सवागन है? यानी ये VW गाड़ी है, VW कंपनी की गाड़ी है। पॉल Musik, Musik. Oh, Music, Music. Ja, das ist Musik. जी हां, ये मौसीकी है। या का मतलब है जी हां। Das ist Musik, ये म्यूजिक है यानी ये मौसीकी है। Oh, das ist moderne Musik. Oh, ये मॉडर्न म्यूजिक है। इसे रिपीट कीजिएगा। Oh, das ist moderne Musik। bitte, bitte का मतलब है प्लीज, लेकिन इस बुक में जहां पे भी bitte लिखा हुआ आएगा इसका मतलब है कि आपने उस पूरे जुमले को रिपीट करना है। इस जुमले को मेरे साथ रिपीट कीजिएगा। Oh, das ist moderne Musik, यानी ये मॉडर्न म्यूजिक है, यानी दिस इज मॉडर्न म्यूजिक। Das ist moderne Musik und das, और ये, das का मतलब है this, und das और ये। अब D को आप T प्रोनाउंस करेंगे। ये चीजें आप ऑलरेडी प्रोनाउंसिएशन गाइड में सीख चुके हैं। Das ist ein Wagen, das ist ein Wagen, ये एक वैन है। Das ist ein Wagen, Wagen। Ein Volkswagen, फोक्सवागन यानी VW, बड़ी मशहूर ब्रांड है जर्मनी की, यानी ये VW है। वैसे फोक्स कहेंगे लोगों को, पब्लिक को, और वागन कहेंगे वैगन को, लेकिन ये VW गाड़ी की एक ब्रांड है। Ein Volkswagen a VW। Ein deutscher Wagen, अ जर्मन कार या जर्मन मोटर, यानी आप वैगन के लिए, मोटर के लिए इस्तेमाल कर सकते हैं। Ein deutscher Wagen, a German Motor। bitte, bitte का मतलब है बराए मेहरबानी, दोहराइए। Ein deutscher Wagen, ein deutscher Wagen। und das, और ये, und D आखिर पे जब आएगा तो T प्रोनाउंस होगा और अदरवाइज D ही प्रोनाउंस होगा। und das और ये। Das ist ein Chevrolet, ये शेवरलेट है। अब शेवरलेट एक बड़ी मशहूर और महंगी किस्म की गाड़ी की ब्रांड है। Das ist ein Chevrolet, ये शेवरलेट है। Ein amerikanischer Wagen, an American motor, यानी एक अमेरिकन गाड़ी। जैसे हम गाड़ी का वर्ड यूज करते हैं ना, कार के लिए भी, वैगन के लिए भी, उसी तरह ये वर्ड है ein amerikanischer, amerikanischer, ein amerikanischer Wagen। bitte, bitte का मतलब है बराए मेहरबानी, रिपीट कीजिए। amerikanisch, amerikanisch, आर को आपने ग प्रोनाउंस करना है। bitte बराए मेहरबानी, amerikanisch, amerikanisch, amerikanisch का मतलब है अमेरिकन। राइट, सो फार सो गुड। कोई मुश्किल पेश नहीं आनी चाहिए, बस आपने फुल हौसले के साथ और अज़्म के साथ इसको सीखना है। Ein amerikanischer Wagen, an American motor। Ein amerikanischer Wagen, an American motor। Der Chevrolet ist ein amerikanischer Wagen, the Chevrolet। अब der Chevrolet का मतलब है the Chevrolet। der जो है वो आर्टिकल है। der Chevrolet ist ein amerikanischer Wagen, कि शेवरलेट जो है वो अमेरिकन गाड़ी है। बिट्टर का मतलब है बराए मेहरबानी, यानी रिपीट कीजिए। Der Volkswagen
ist ein deutscher Wagen कि Volkswagen VW जो है वो एक जर्मन गाड़ी है. Der Volkswagen ist ein deutscher Wagen. bitte. इसको बराए मेहरबानी रिपीट कीजिए. इन दोनों सेंटेंसेस को मेरे साथ दोहराइएगा. Der Chevrolet ist ein amerikanischer Wagen. Der Volkswagen ist ein deutscher Wagen. Und der Toyota और the Toyota यानी और जो Toyota है उसके बारे में क्या ख्याल है. Und der Toyota गाड़ी की कंपनी है उसी को कहेंगे. और Toyota और der का मतलब है THE the. And the Toyota, der Toyota ist ein japanischer Wagen. Toyota जो है वो एक जापानी गाड़ी है. Der Toyota ist ein japanischer का मतलब है जापानीज वागन कार. bitte. Japanisch ई. अब ये साउंड्स हैं जो आपको सिखाई जा रही हैं. थोड़ा सा आपको लगेगा कि आप बच्चों की तरह चीजें सीख रहे हैं. जापानिश यानी जापानीज. ein japanischer Wagen, a Japanese car यानी a Japanese motor. ein japanischer Wagen, a Japanese motor. ein japanischer Wagen, a Japanese motor. Und das और ये. und डी को मैं क्या प्रोनाउंस कर रहा हूं टी. und das और ये. das ist ein Autobus, ये एक बस है. das ist ein Auto यानी ए यू को आप प्रोनाउंस करेंगे औ. Autobus ये एक बस है. das ist ein Autobus ये एक बस है. ein Autobus एक बस. और ये बस उर्दू वाला बस नहीं है, ये इंग्लिश वाली बस है जिसमें हम सफर करते हैं. आई औ ओ उ ein Autobus. ein Autobus. ein Bus एक बस. ein का मतलब है एक. ein Bus एक बस. ein deutscher Autobus एक जर्मन बस. ein deutscher Autobus एक जर्मन बस. ओटो जो है वो नाम है, एक स्टूडेंट का नाम है ओटो. एरिका कॉमडोख. एरिका भी एक जर्मन फीमेल नाम है यानी ये खवातीन का नाम है. एरिका कॉमडोख. एरिका कम ऑन. कॉमडोख का मतलब है कम ऑन यानी आओ भी. एरिका कॉमडोख. एरिका आओ भी. Der Bus बस. एरिका der Autobus. एरिका बस. ऑटोबुस का मतलब है बस. बेसिकली ऑटो बस कहते हैं ना, हम लोग सिर्फ बस कहते हैं. एरिका der Autobus कि एरिका बस आ गई है. पॉल या पाउल PAUL यानी AU को आप आओ कह के प्रोनाउंस करेंगे. पाउल या das ist ein Bus. जी हां ये एक बस है यानी this is a bus. या das ist ein Bus. जी हां ये एक बस है. das ist ein Autobus ये एक ऑटोबस है. das ist ein Autobus. ओटो. अब ये ओटो है, इसको आपने ऑटो नहीं कहना. ओटो जर्मन नाम है, एक लड़के का नाम है. एरिका da kommt die U-Bahn. एरिका there comes the subway. U-Bahn कहते हैं सबवे जो ट्रेन चलती है ना उसको, तो वो एरिका को ऑटो कहते हैं. एरिका da kommt die U-Bahn. There comes the subway यानी जो अंडरग्राउंड ट्रेन है जिसको ट्यूब भी कहते हैं और उसको सबवे भी कहते हैं कि ये आ रही है सबवे. Die U-Bahn kommt. Die U-Bahn kommt का मतलब है सबवे comes कि सबवे जो ट्रेन है अंडरग्राउंड वो आ रही है या वो आती है. Und das और ये. und das और ये. das ist eine U-Bahn ये एक अंडरग्राउंड ट्रेन है. das ist
eine U-Bahn, ये एक अंडरग्राउंड ट्रेन है. U-Bahn, U-Bahn. गुड. और गुड को जर्मन में कहेंगे गुट. sehr gut. eine U-Bahn, eine U-Bahn का मतलब है एक अंडरग्राउंड ट्रेन या फिर सबवे या फिर ट्यूब. Das ist eine U-Bahn, bitte. बराए मेहरबानी इसको रिपीट कीजिए. ये एक सबवे है या ये एक अंडरग्राउंड ट्रेन है. Das ist eine U-Bahn. U-Bahn. Und das और ये. Das ist ein Motorrad. मोटोरराड कहेंगे मोटरसाइकिल को, राइट. Das ist ein Motorrad. ये एक मोटरसाइकिल है. Das ist ein Motorrad. Motorrad. D को T प्रोनाउंस करेंगे. This is a motorcycle. Das ist ein Motorrad. Ein Motorrad. एक मोटरसाइकिल. Ein Motorrad. Ein deutsches Motorrad. Ein deutsches Motorrad का मतलब है a German motorbike. A German motorbike या मोटरसाइकिल. Ein deutsches Motorrad. Deutsches Motorrad. Paul. Paul क्या कहता है? Bitte. बराए मेहरबानी. Ein Wagen. एक मोटर. Ein Wagen. अब ये मोटर गाड़ी के लिए है. Ein deutscher Wagen. एक जर्मन मोटर. Ein deutscher Wagen. Eine U-Bahn. Eine फेमिनिन के लिए. Eine U-Bahn एक सबवे या अंडरग्राउंड ट्रेन या फिर ट्यूब. Eine deutsche U-Bahn एक जर्मन सबवे यानी अंडरग्राउंड ट्रेन जर्मन. Eine deutsche U-Bahn. Ein Motorrad. Ein Motorrad एक मोटरसाइकिल. Ein deutsches Motorrad एक जर्मन मोटरसाइकिल. Ein deutsches Motorrad एक जर्मन मोटरसाइकिल. ऑलराइट, मुझे उम्मीद है कि ये चीजें आहिस्ता आहिस्ता आप पिक कर लेंगे. और अगर आपको इस लेसन की अच्छी तरह से समझ नहीं आ रही, प्रोनाउंसिएशन को पिक करना थोड़ा सा मुश्किल हो रहा है, तो घबराइए नहीं. अभी आगे चलकर लिसनिंग में भी आप इन चीजों को दोबारा सुनेंगे, आप इसकी अच्छी तरह से प्रैक्टिस कर सकते हैं. और शुरू शुरू में आपको ये थोड़ा सा मुश्किल लगेगा, फिर ग्रेजुअली ये आपके लिए आसान हो जाएगा. पॉल. hören Sie. hören Sie. hören Sie का मतलब है सुनिए. hören Sie. hören Sie. सुनिए. Ist das ein Wagen? क्या ये मोटर है यानी वैगन है? Ist das ein Wagen? क्या ये वैगन है या मोटर है? पाउला. पाउला जो है वो एक जर्मन नाम है. जैसे पाउल है, पाउल मेल नाम है, और पाउला जो है वो फीमेल नाम है. पाउला. Ja, das ist ein Wagen. Bitte. Bitte का मतलब है प्लीज, बराए मेहरबानी, लेकिन इसका मतलब आपके लिए ये है कि इसको दोहराइए. या das ist ein Wagen. जी हां, ये एक वैगन या मोटर है. Paul. Ist das ein Volkswagen? क्या ये एक VW गाड़ी है? Volkswagen VW गाड़ी यानी VW की मोटर है. Ist das ein Volkswagen? Ja, जी हां, das ist ये है. अब जुमला कंप्लीट होगा अगली लाइन में. पाउला. पाउला कहती है या, जी हां, das ist ein Volkswagen. बिटर कि जी हां ये एक Volkswagen यानी VW कंपनी की गाड़ी है. बिटर इसको दोहराइए. या, das ist ein Volkswagen. Paul. Ist das ein Volkswagen? क्या ये एक VW गाड़ी है? Ist das ein Volkswagen? क्या ये VW गाड़ी है? Nein. Nein का मतलब है नहीं. EI को आप I की तरह प्रोनाउंस करेंगे. Nein नहीं. Paula. Nein नहीं. Das ist kein Volkswagen. ये VW गाड़ी नहीं है. अब kein का मतलब है नहीं. Nein का मतलब है नो और kein का मतलब है नहीं. Das ist kein ये नहीं है. Volkswagen. Volkswagen यानी VW गाड़ी. Paul. Ist das ein Chevrolet? क्या ये Chevrolet है? Ist das क्या ये है ein Chevrolet? एक Chevrolet यानी Chevrolet गाड़ी है ये मशहूर वाली. Nein नहीं. Paula.
9. Das ist kein Chevrolet. नहीं, ये Chevrolet यानी Chevrolet नहीं है. kein का मतलब है नहीं है और 9 का मतलब है नहीं. Paul कहते हैं ist das eine U-Bahn? क्या ये सबवे है? ist das क्या ये है? eine फेमिनिन है इसलिए. eine U-Bahn कहेंगे सबवे को यानी अंडरग्राउंड ट्रेन को. या हाँ जी हाँ पाउला. या जी हाँ. das ist eine U-Bahn. जी हाँ ये U-Bahn यानी सबवे है. Paul Das ist keine U-Bahn कि ये U-Bahn यानी सबवे नहीं है. Bitte बराए मेहरबानी. Das ist keine U-Bahn. Das ist eine Uhr. ये एक क्लॉक है. Uhr कहेंगे क्लॉक को यानी वॉल क्लॉक को कहेंगे Uhr. Das ist eine Uhr. ये एक क्लॉक है. Eine Uhr एक क्लॉक. Eins का मतलब है एक. स्वाई कहेंगे दो को. drei इसको रिपीट कीजिएगा. eins zwei drei. gut. sehr gut का मतलब है very good. und das ist das Ende von Szene 1. और ये सीन 1 का इख्तिताम है. und और das ist ये है das Ende इख्तिताम von of Szene 1 सीन 1 का और ये सीन 1 का इख्तिताम है. तो ये था हमारा सीन 1 जिसमें आपने 3 तक नंबर सीखे. गाड़ियों की किस्में सीखी. हाँ ना में जवाब देना सीखा यानी आपने थोड़ी सी जर्मन सीख ली इस लेसन में. अब इसकी लिसनिंग कीजिएगा और लिसनिंग करते हुए साथ साथ लिपसिंग भी कीजिएगा. जो जो वो बोलते हैं आप उसको साथ साथ रिपीट कीजिएगा ताकि आप जर्मन को जर्मन स्टाइल में जर्मन अंदाज में ही बोल सकें. बिटे शोन का मतलब है थैंक यू वेरी मच. बिटे शोन. auf Wiedersehen. Szene 1. Musik. Ja, das ist Musik. Oh, das ist moderne Musik. Bitte? Das ist moderne Musik. Und das? Das ist ein Wagen. Ein Volkswagen. Ein deutscher Wagen. Bitte? Ein deutscher Wagen. Und das? Das ist ein Chevrolet. Ein amerikanischer Wagen. Bitte? Amerikanisch. Bitte? Amerikanisch. A-E-I. A-E-I. Ameri. Amerikanisch. Ein amerikanischer Wagen. Bitte? Der Chevrolet
ist ein amerikanischer Wagen? Bitte? Der Volkswagen ist ein deutscher Wagen. Bitte? Und der Toyota? Der Toyota ist ein japanischer Wagen. Bitte? Japanisch. A-A-I. Japanisch. Ein japanischer Wagen. Und das? Das ist ein Autobus. Ein Autobus. Ei, au, o, u. Ein Autobus. Ein Bus. Ein deutscher Autobus. Erika, komm doch. Der Bus. Erika, der Autobus. Ja, das ist ein Bus. Das ist ein Autobus. Erika, da kommt die U-Bahn. Die U-Bahn kommt. Und das? Das ist eine U-Bahn. Eine U-Bahn. Das ist eine U-Bahn, bitte. Und das? Das ist ein Motorrad. Ein Motorrad. Ein deutsches Motorrad. Bitte? Ein Wagen. Ein deutscher Wagen. Eine U-Bahn. Eine deutsche U-Bahn. Ein Motorrad. Ein deutsches Motorrad. Hören Sie. Ist das ein Wagen? Ja, das ist. Ja, das ist ein Wagen. Bitte? Ist das ein Volkswagen? Ja, das ist. Ja, das ist ein Volkswagen. Bitte? Ist das ein Volkswagen? Nein. Nein, das ist kein Volkswagen.
Ist das ein Chevrolet? Nein. Nein, das ist kein Chevrolet. Ist das eine U-Bahn? Ja. Ja, das ist eine U-Bahn. Das ist keine U-Bahn. Bitte? Das ist eine Uhr. Eine Uhr. 1, 2, 3. Und das ist das Ende von Szene 1.